Hello friends, welcome in Kagni Search English Guruji YouTube channel. Friends, subscribe, like and share the channel for more videos. Hello friends, welcome in this video. Friends, today we are going to learn about 11th class English Unit 2.1, The Cherry Tree. Friends, in this poem, we are going to learn about the experience of the poet. Friends, the same before starting the poem, I would like to ask you, have you saw any plant or have you taken the care of the plant? Do you have any such type of experience? Friends, here is also one type of experience of the poet. Friends, in this poem, just we have to see what does the tree give us. Friends, just before starting the poem, we will see the icebreakers of the poem. विद्यार्थी मित्रांनो, कविता चालू करण्याच्या आधी मला एक प्रश्न विचारावासा वाटतो तुम्हाला. तुम्ही एखादं रोपटं लावलेलं आहे का? त्या रोपट्याची काळजी घेतलेली आहे का? आणि त्या रोपट्याचं झाडामध्ये रूपांतर झालेलं आहे हे तुम्ही पाहिलेलं आहे का? आणि मग प्रश्न असा पडतो की झाडं आपल्याला काय देतात? विद्यार्थी मित्रांनो, काय देत असतात झाडं आपल्याला? या ठिकाणी आपण वर्ग 11वीचा इंग्रजीचा जर टेक्स्टबुक बघितलं तर पेज नंबर 65 वरती आपल्याला इथं आईस ब्रेकर्स दिलेले आहेत. बघूयात त्या आईस ब्रेकर्समध्ये काही साधे प्रश्न विचारलेले आहेत. कविता चालू करण्याच्या आधी या प्रश्नांची उकल करून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक साधा प्रश्न विचारलेला आहे बघा. ट्रीज आर रिव्हर्ड. आता या ठिकाणी झाडं जी काही ते आपल्याला नेमकं काय देत असतात? कोणत्या गोष्टी आपल्याला सप्लाय करत असतात? एक शॅम्पल म्हणून आपल्याला इथं दिलेलं आहे, दे गिव्ज अस जॉय. झाडं आपल्याला फार चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टीमुळे आनंद देत असतात. आपल्याला पुढे आणखी काय लिहिता येईल इथे बघा. विद्यार्थी मित्रांनो, द ट्रीज गिव्ज अस द मेडिसिन, वूड्स, फर्निचर, so many types of the goods they give us. Then next we can write here, trees provide us shade. They protect via its shade to us from just the sun and rain. And at the same time, dear students, the trees gives us the flowers. Trees supply us the oxygen. It is nothing but our life. Friends, so the trees are very important in our life. At the same time, विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आणखी एक प्रश्न विचारलेला आहे. आता या पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. इथे जर तुम्ही झाड लावलेलं असेल तर त्या झाडाची निगा कशी राखली आणि कशा पद्धतीने राखाल याच्या जोड्या आपल्याला लावायच्यात. लेट अस सी हिअर इन कॉलम ए अँड कॉलम बी. इथे आपल्याला तुमचा अनुभव कॉलम बीमध्ये दिलेला आहे आणि तुम्ही काय केलं ते कॉलम एमध्ये दिलेलं आहे. जोड्या लावत असताना बघा या ठिकाणी इन द व्हेरी फर्स्ट वी हॅव यू प्लांट अ सॅपलिंग. समजा तुम्ही एखादं रोपटं लावलेलं आहे, तर रोपटं लावल्याच्या नंतर तुम्हाला या पुढे बी कॉलममध्ये जे दिलेलं आहे त्याच्यापैकी काय वाटेल? बघा इथे आपल्याला ई हे ऑप्शन दिलेलं आहे. या ई ऑप्शनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? यू वॉन्टेड टू मेक अ हंबल बिगिनिंग. बघा ई ऑप्शनमध्ये तुम्हाला सुरुवातीला अतिशय चांगलं वाटेल कारण तुम्ही झाड लावलेलं आहे म्हणून. सेकंड या ठिकाणी जोड्या कोणत्या गोष्टीची लावायची बघा. यू वॉटर्ड द प्लांट. तुम्ही त्या झाडाला लावल्याच्या नंतर पाणी दिलेलं आहे. नेमकं तुम्हाला काय वाटेल आणि तुम्ही कोणती कृती केलेली आहे असं वाटेल? तुम्ही या ठिकाणी ही कृती केलेली आहे असं वाटेल विद्यार्थी मित्रांनो. यू केअर्ड इट. तुम्ही त्याची काळजी घेतलेली आहे या ठिकाणी असं लक्षात येईल. त्याचबरोबर नंबर 3, यू सॉ द शूट फॉर द फर्स्ट टाईम. आणि बघा तुम्ही जर त्या झाडाला पहिल्यांदा एखादा अंकुर आलेला असेल
आणि तो जर तुम्ही पाहिला तर कसं वाटेल तुम्हाला? लुक हिअर. द न्यू एक्सपिरियन्स ब्रॉट एक्साइटमेंट टू यू. तुम्हाला अतिशय आनंद झालेला असेल ह्या नवीन अनुभवाने. नेक्स्ट नंबर 4, यू फेन्स्ड द प्लांट. आणि समजा तुम्ही ते झाड जे काही आहे, प्लांट जे काही आहे, त्याचं संरक्षण करण्यासाठी जर कुंपण घातलं तर नेमकी तुमची कृती काय झालेली असेल? अशा प्रकारे झालेली असेल. युअर मोटिव्ह वॉज टू प्रोटेक्ट इट. आणि तुमचा हेतू काय असेल? त्याला संरक्षित करण्याचा हेतू असेल. नंबर 5, द प्लांट ग्रॅज्युअली सॉ लश ग्रीन लिव्ज थ्रो ऑन इट. आणि त्या झाडावरती हिरवेगार अशा प्रकारची पानं जर आलीत त्यावेळेला तुम्हाला नेमकं कसं वाटेल विद्यार्थी मित्रांनो? या ठिकाणी डी ऑप्शन दिलेलं आहे. द कलर सिम्बलाइज लाईफ गेव यू फिलिंग ऑफ होप. बघा या ठिकाणी रंग हा माणसाचा जीवन जगण्याचं एक प्रतीक आहे आणि जणू तुमच्या मनामधल्या आशा अपेक्षा पल्लवित झाल्या असं होईल. नंबर 6, द ट्री हॅड बर्ड्स टू. आणि जर या ठिकाणी कळ्या आल्या त्या झाडाला तर तुम्हाला काय झाल्यासारखं वाटेल विद्यार्थी मित्रांनो? या ठिकाणी आपल्याला इथं ए ऑप्शन इथं दिलेलं आहे. बघा ए ऑप्शनमध्ये काय म्हटलेलं आहे? गेव यू अ फिलिंग ऑफ जॉय टू सी द प्रॉमिसिंग फ्युचर. आणि भविष्यात जीवन जगण्यासाठीचं एक तुम्ही स्वतःला आनंद वचनबद्ध झालात असं होईल या ठिकाणी. आणि शेवटचं ऑप्शन इथे मित्रांनो, बर्ड्स मेड नेस्ट ऑन द ट्री विच वॉज फुल्ली ग्रोन द लेडन विथ द फ्लावर्स. आणि समजा तुम्ही लावलेल्या झाडाला जर त्या ठिकाणी पक्षी आलेत, पक्ष्याने घरटी केलीत, अशा वेळेला तुम्हाला काय वाटेल? इथं ऑप्शन दिलेलं आहे. इथं बघा या ठिकाणी सी ऑप्शन दिलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यू वेअर हॅपी विथ सॅटिस्फाईड बिकॉज यू एक्सपिरियन्स वॉट यू हॅड ऑफन हर्ड दॅट द स्मॉल बिगिनिंग कॅन लीड टू ग्रेट अचिव्हमेंट. आणि तुम्ही अचिव्हमेंट म्हणजे तुम्ही एक महत् प्रयासाचं कार्य केलेलं आहे याचा तुम्हाला आनंद होईल विद्यार्थी मित्रांनो. बघा या ठिकाणी कवीविषयी आपण आधी जाणून घेऊयात. रस्किन बॉन्ड यांनी ही कविता लिहिलेली आहे. रस्किन बॉन्ड हे जे काही हिमाचल प्रदेशातल्या एका कसावली या गावाचे रहिवासी आणि याच ठिकाणी त्यांचा जन्म झाला 1934ला. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, रस्किन बॉन्ड यांनी इंग्रजी साहित्यामध्ये ॲक्च्युली भारतामध्ये राहूनसुद्धा छोट्या छोट्या लघुकथा असतील, निबंध असतील, कादंबऱ्या असतील, आणखी जवळपास लहान मुलांसाठी 31 पुस्तकांचा संग्रहसुद्धा त्यांचा आहे इंग्रजी साहित्यामधला. आणि भारत सरकारने त्यांना ह्या सगळ्या साहित्याची दखल घेऊन साहित्य अकादमी अवॉर्ड फॉर इंग्लिश रायटिंग इन इंडिया यासाठी सुद्धा दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांना पद्मश्री हा अवॉर्डसुद्धा 1999ला मिळालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि रस्किन बॉन्ड यांचं जे काही जीवन आहे जणू काही या ठिकाणी या कवितेतून एका बालकाचं जीवन साकारलेलं आहे, एका लहान रोपट्याच्या रूपानं असंही आपल्याला म्हणता येईल. दिस पोयम द चेरी ट्री इज अबाउट द पोएट्स एक्स्टॅशी ओव्हर अ ट्री विच ही प्लांटेड विथ टूक 8 years ग्रो. आणि जवळपास 8 वर्षापूर्वी जे झाड या ठिकाणी लेखकाने लावलेलं होतं ते झाड मोठं झालेलं पाहिल्याच्या नंतर आनंद गगनात मावत नव्हता लेखकाच्या. चला तर मग बघूयात नेमकं या ठिकाणी लेखकाने काय केलेलं होतं आणि कशा पद्धतीने ते रोपटं वाढलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, कविता चालू होण्याच्या आधी आणखी मला असं सांगावंसं वाटतं, कविता ही फ्री व्हर्समध्ये आहे, मुक्त छंदातली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी कवितेमध्ये कवीने आपला अनुभव व्यक्त केलेला आहे. या ठिकाणी एक्सपिरियन्स जो आहे तो इथे व्यक्त केलेला आहे. चला तर बघूयात नेमकी कविता काय आहे. चेरी ट्री. 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. पहिल्यांदाच दिलेलं आहे, सुरुवातीलाच कथा सांगण्यासारखं केलेलं आहे लेखक या ठिकाणी कवीने. मी 8 वर्षापूर्वी एक झाड लावलेलं होतं, चेरी ट्रीचं बी रोप लावलेलं होतं. अँड मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन आय शेड. आणि मी हे झाड लावलेलं होतं हे मला आत्ताही आठवतं, इथं कवी म्हणतात. अँड वॉटरड इट वन्स अँड वेंट टू द बेड अँड फॉरगॉट अबाउट बट चेरीज हॅव
अ वे ऑफ ग्रोईंग दो नो वन हॅज केअरिंग व्हेरी मच नोईंग. आणि ज्या ठिकाणी मी ते झाड लावलं, रोपटं लावलं, बी लावलेलं होतं, त्यानंतर मी त्याला पाणी दिलं आणि मी पूर्णपणे त्याला विसरून गेलेलो होतो. वॉटर्ड मीन्स पाणी देणे, आणि त्याला कंप्लीट विसरून गेलेलो होतो. बट चेरी ट्री हॅव अ वे ऑफ ग्रोईंग. जरी मी दुर्लक्षित केलेलं होतं तरीसुद्धा ते हळूहळू वाढत होतं. माझं जरी दुर्लक्ष झालं असेल, सगळ्यांचं जरी दुर्लक्ष झालं असेल, कोणी केअरिंग म्हणजे काळजी जरी घेतली नसेल, तरीसुद्धा ते झाड वाढत होतं हळूहळू. विद्यार्थी मित्रांनो, अँड सडनली दॅट द समर नियर एंड ऑफ द मे. आणि जेव्हा मे महिना संपत येतो, त्या ठिकाणी आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. आणि मी जेव्हा हळुवारपणे त्याच्याकडे डोकावून बघितलं होतं, पाहिलं होतं, ते झाड हळूच त्याच ठिकाणी उगवलेल्या परिस्थितीमध्ये होतं. विद्यार्थी मित्रांनो, इट वॉज अ व्हेरी स्मॉल 5 month चाइल्ड. अक्षरशः 5 महिन्याच्या मुलासारखं ते झाड त्या ठिकाणी वाढलेलं होतं, जमिनीत रुजलेलं होतं आणि वर येऊ ते पाहत होतं. कोवळं अशा प्रकारचं झाड होतं ते. अँड देन लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. आणि त्या ठिकाणी पूर्णपणे गवत वाढलेलं होतं, रानटी गवत वाढलेलं होतं. त्या रानटी गवतामध्ये सुद्धा ते जे काही रोपटं होतं ते वर येऊ पाहत होतं. विद्यार्थी मित्रांनो, गॉट एट द लिव्ज द ग्रास कटर सीद स्प्लिट इट अपार्ट अँड मॉन्सून ब्लाइट श्रिव्हल द स्लेंडर स्टेम. इव्हन सो द नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 new shoots ग्रो. बघा विद्यार्थी मित्रांनो, द गोट सेट, कुणीही त्याची काळजी घेत नव्हतं त्या रोपट्याची. कधी शेळ्या यायच्या, त्याला खायच्या, त्याच्या पानं खायच्या. कधी एखादा गवत कापणारा व्यक्ती यायचा त्या ठिकाणी, ग्रास कटर, आणि आपल्या विळ्याने तो गवत तिथून कापायचा, त्याचबरोबर त्याचे पानंसुद्धा कापल्या जायचे. स्प्लिट अपार्ट दॅन द मान्सून ब्लाइट. आणि तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये, मान्सूनमध्ये हे जे काही रोपटं आहे ते पुढं वर येत होतं, वर येऊ पाहू शकत होतं. पावसाळ्यामध्ये जेव्हा त्याला पाऊस लागला त्यावेळेला ते वर येणार होतं आणि याची ते वाट पाहत होतं. जरी दुर्लक्षित असेल, जरी अपार्ट असेल, तरीसुद्धा शिव्हर द स्लेंडर स्टेम्स. आणि म्हणून त्याची जी स्टेम आहे, त्याचं जे खोड आहे, तो खोड मात्र पुढं येऊ शकत होतं आणि येऊ पाहत होतं. विद्यार्थी मित्रांनो, आणि जरी ते बारीक असेल तरीसुद्धा ते वर येत होतं. विद्यार्थी मित्रांनो, अँड द नेक्स्ट स्प्रिंग. बघा या ठिकाणी हळूहळू कवीने ऋतू जे काही आहेत ते त्यांचंही सुद्धा वर्णन केलेलं आहे. इथे मान्सून, पावसाळा दिलेला आहे. नेक्स्ट स्प्रिंग म्हटलेलं आहे या ठिकाणी, वसंत ऋतू. त्याच्या आधी समरचाही उल्लेख केलेला आहे आणि प्रत्येक ऋतूचा या ठिकाणी उल्लेख या ठिकाणी कवितेमध्ये कवीनं केलेला आहे. जस्ट द नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 new shoots. आता इथे बघा, पुढच्या येणाऱ्या वसंत ऋतूमध्ये मी 3 नवीन कोंब आलेले त्याला पाहिले. शूट म्हणजे अंकुर किंवा कोंब. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट इट्स आर्म इन अ फ्रेश फिअर्स लस्ट. या ठिकाणी जीवन जगण्याची अशा अपेक्षा उंचावलेली आहे असं वाटतं. द यंग ट्री स्ट्रगल, हेअर इज द स्ट्रगल फॉर द लाईफ. आणि जीवन जगण्यासाठी ते संघर्ष करत होतं ते. अपवर्ड द थ्रस्ट, आणि ते जे काही पुढे येण्यासाठी नवशक्तीनिशी ते थ्रस्ट मीन्स नवीन शक्तीने ते वर वाढत होता, अपवर्ड वरच्या दिशेने. इट्स आर्म इन अ फ्रेश फिअर्स, आणि त्याच्या आर्ममध्ये, त्याच्या बाहूमध्ये जणू काही, त्याच्या फांद्यांमध्ये जणू काही एक अग्रेसिव्हपणा होता पुढे येण्याचा आणि वर चढत जाण्याचा, जीवन जगण्याचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यातून आपल्यालाही एक शिक मिळते. तुमच्याकडे दुर्लक्ष जरी झालेलं असेल, तर तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास असेल जीवन जगण्याचा, तर कुणीही ते थांबवू शकत नाही, रोखू शकत नाही, हे या ठिकाणी आपण शिकू शकतो विद्यार्थी मित्रांनो. देन फॉर लाईट अँड एअर अँड द सन आय कुड ओनली वेट ॲज वन हू वॉच वॉन्डरिंग व्हाईल द टाईम अँड द रेन मेड अ मिरॅकल फ्रॉम द ग्रीन ग्रोईंग पेन. आणि पुन्हा पुढच्या वेळेस बघा, आता या ठिकाणी हे जे काही छोटंसं रोपटं होतं, या रोपट्याला ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, ह्या सगळ्या गोष्टींना फेस करत पुढे येण्याची ते वाट पाहत होतं. हू वॉच वॉन्डरिंग
व्हाईल टाईम अँड द रेन मेड मिरॅकल. आणि पावसाळ्यामध्ये या पावसावर जास्त पाऊस आलेला असेल तरीसुद्धा ऊन वारा पाऊस याच्याशी संघर्ष करत करत ते जे काही रोपटं होतं, आपल्या परिस्थितीशी झगडत झगडत ते रोपटं होतं. जे कुठले दुःख असतील, पेन मीन्स दुःख, या सगळ्यांना मात करत करत ते पुढे जीवन जगत होतं. आय वेंट अवे नेक्स्ट इयर, स्पेंट अ सीझन इन काश्मीर. आता बघा या ठिकाणी पुन्हा एका वेगळ्या अशा प्रकारच्या ठिकाणाचा उल्लेखसुद्धा या ठिकाणी कवीने केलेला आहे. आणि मी काही दिवसांसाठी जम्मू काश्मीरला गेलो होतो आणि त्या ठिकाणी तिथून परत आल्याच्यानंतर दुसऱ्या सीझनमध्ये परत आल्याच्यानंतर दुसऱ्या ऋतूमध्ये मी पुन्हा परत वापस या ठिकाणी हिमाचल प्रदेशात आल्याच्यानंतर केम बॅक थिनर रादर पुअर बट रिचर बाय द चेरी ट्री ॲट माय डोअर. आणि माझ्या दरवाजामध्ये मी जे आल्या आल्या बघितलं त्यावेळेस व्हॉट वॉज देअर, जस्ट द बॅक थिनर, थोडंसं लुकडं असलेलं, सडपातळ झालेलं, गरीब म्हटलं तरी चालेल, परंतु रिचर बाय द चेरी ट्री ॲट माय डोअर. परंतु एक जणू काही श्रीमंती असलेली त्याच्या मनामध्ये, श्रीमंतीचं लक्षण त्याच्या मनामध्ये असलेलं एक रोपटं एक थोडं मोठं झालेलं होतं. आणि ते पाहून मला आनंद झाला होता. किती मोठं झालेलं होतं हे सुद्धा या ठिकाणी लेखकाने दिलेलं आहे. 6 feet हाय माय ओन डार्क चेरी ट्री. आणि माझं जे काही झाड झालेलं होतं ते जवळपास 6 फूट उंच वाढलेलं होतं. अँड आय कुड स्कार्सली बिलीव्ह इट अ बेरी. आणि त्याच्यावरती बेरी मीन्स एक चेरी, चेरीचं फळसुद्धा त्याच्यावरती हळूहळू मला त्या ठिकाणी त्या झाडावरती आलेलं दिसत होतं. रायपन मीन्स पिकलेलं, कदाचित ते पिकण्याच्या परिस्थितीमध्ये होतं. अँड ज्वेल इन द सन. आणि ते जे काही कसं दिसत होतं बघा या ठिकाणी, ज्वेल जणू काही एखाद्या दागिन्यासारखं दिसत होतं. आणि हे जे काही झाड मी जेव्हा पाहिलं जणू माझ्या घरामध्ये एक वैभव आल्यासारखं मला वाटत होतं. आणि माझा त्या गोष्टीवरती विश्वास बसत नव्हता. हंग फ्रॉम द ब्रँच द ट्री, हंग मीन्स लटकलेलं असणं, जणू काही एखादा दागिना लटकलेला आहे त्या झाडावरती. अँड द नेक्स्ट इयर देर वॉज अ ब्लॉसम स्मॉल पिंक फ्रॅजिल अँड क्विक टू फॉल ॲट द मेअरस्ट ब्रीथ द स्लिपेस्ट ब्रिज. अँड द नेक्स्ट इयर. आणि दुसऱ्या सीझनमध्ये जेव्हा त्याला ब्लॉसम येतो, जेव्हा त्याला मोहर येत असतो विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला त्याच्यावरती आलेली जी छोटी छोटी अशा प्रकारची फळं आहेत किंवा फुलं आहेत, ती सुंदर अशा प्रकारची फुलं मात्र जी वाऱ्याची झुळूक येते, स्लिपेस्ट ब्रिज, त्या ब्रिजने सुद्धा ती खाली गळतात, पडतात. मग इथे कुठल्या प्रकारच्या रंगांचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी कवितेमध्ये कवीने केलेला आहे. कोणत्या कोणत्या प्रकारचा रंगांचा उल्लेख केलेला आहे इथे? पिंक आहे. आणि ह्या रंगांचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी कवीने केलेला आहे. सुंदर अशा प्रकारची फुलं, परंतु ठिसूळ असलेली, फ्रेजिल मीन्स ठिसूळ, क्विक टू फॉल, पडायला थोडासा जरी वारा लागला तरी ती पडत होती. आणि अशा प्रकारची फळंसुद्धा मी दुसऱ्या मोसममध्ये ती पाहिलेली होती. आय ले ऑन द ग्रास ॲट द इज लुकिंग अप थ्रो लिव्ज ॲट द ब्ल्यू ब्लाइंड स्काय ॲट द फिंच ॲट दे फ्ल्यू अँड फ्लिटेड थ्रू द डॅपल्ड ग्रीन. आणि माझा अनुभव बघा या ठिकाणी, आय ले ऑन द ग्रास, आणि मी त्या झाडाच्या खाली जे गवत होतं त्या गवतावरती ॲट इज, अतिशय आनंदाने शांतपणे त्या ठिकाणी मी तिथे गेल्याच्या नंतर लुकिंग अप द लिव्ज ॲट द ब्ल्यू ब्लाइंड स्काय. आणि मी जेव्हा त्या ठिकाणी झाडाखाली जातो, वर जेव्हा पाहतो त्या हिरव्या गार पानातून निळभोर आकाश मला या ठिकाणी दिसतं, ब्ल्यू स्काय मला दिसतं. अँड देन द फ्लिंट द डॅपल्ड ग्रीन, अक्षरशः हिरवगार अशा प्रकारचं जे झाड होतं. व्हाईल बीज इन द एक्स्टॅशी ड्रँक ऑफ द नेक्टर फ्रॉम द ईच ब्लूम अँड द सन शँक स्विफ्टली अँड द स्टार्स टर्न इन द स्काय. आणि बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, मी जेव्हा त्या झाडाकडे पाहतो त्यावेळेस एक्स्टॅशी, अतिशय परमानंद, मोठा आनंद जणू काही या ठिकाणी होता. काही ज्या बीज आहेत, ज्या मधमाशा आहेत, त्या ठिकाणी येऊन जणू काही त्या फुलामधला मकरंद, ज्याला आपण नेक्टर म्हणतो, फुलामधला रस जो काही ते घेऊन त्या ठिकाणून त्या भुरकून उडून जात असताना आपल्याला दिसतात. आणि त्याचा मला परमानंद होतो. द सन सँक स्विफ्टली अँड द स्टार्स टर्न इन द स्काय. आणि हळूच सूर्य जेव्हा मावळत असतो, सूर्य मावळल्याच्या नंतर जेव्हा आकाशामध्ये जेव्हा चांदण्या येत असतात आकाशामध्ये, त्यावेळेला द मून मॉथ अँड द सिंगिंग क्रिकेट्स
I, yes, I, phrased night and stars and tree, that small the cherry grown by me. आणि मी जेव्हा जेव्हा अंधार पडत असतो, ज्यावेळेस आकाशामध्ये चांदण्या दिसतात, त्यावेळेला मून मोथ अँड द सिंगिंग क्रिकेट, आणि जे काही रातकिडे आहेत, मून मोथ मीन्स सिंगिंग क्रिकेट मीन्स रात्रीच्या वेळेला ज्या लाईट पाहिल्याच्या नंतर येणारे जे काही किडे असतात त्यांना पतंगही आपण मराठीमध्ये म्हणत असतो. हे पतंग जेव्हा त्या ठिकाणी येतात, त्या झाडावरती बसतात, इकडून तिकडे जातात आणि त्या चेरीच्या झाडाच्या सानिध्यामध्ये माझं जे काही मन आहे, मला जे काही वाटतं ते खूप आनंद अशा प्रकारचं प्रेजळ असं वाटतं. आणि जेव्हा चेरीचं झाड मोठं झालेलं आहे, ग्रोन झालेलं आहे आणि त्याची मी कळत नकळत काळजी घेतलेली होती आणि ते झाड पाहिल्याच्या नंतर त्यावेळेस मला मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने कवितेमध्ये कवीने एक आपला स्वतःचा अनुभव व्यक्त केलेला आहे. यामध्ये शॉर्टमध्ये जर आपण बघितलं, ॲप्रिशिएशन जर बघितलं कवितेचं, ॲप्रिशिएशनमध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण कवितेचं रसग्रहण येत असतं. सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात. चला तर मग बघूयात या ठिकाणी रसग्रहण थोडक्यात नेमकं काय आहे. आपल्याला पेज क्रमांक 69वरती तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. काय असतं त्याच्यामध्ये, राईट ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम कन्सिडरिंग द फॉलोइंग पॉईंट्स. खाली दिलेले जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याला धरून या ठिकाणी तुम्हाला ॲप्रिशिएशन राईट करायचं असतं. आणि ॲप्रिशिएशन रसग्रहण करत असताना हे जे काही पॉईंट्स दिलेले आहेत मित्रांनो, ते पॉईंट्स अशा प्रकारचे आहेत. अबाउट द पोयम, पोएट अँड द टायटल. या ठिकाणी कवी, कविता आणि कवितेचा शीर्षक जो काही आहे तो कशा प्रकारचा आहे. या ठिकाणी कवी जे काही आहे तिथे आपण आत्ताच बघितलं, रस्किन बॉन्ड इज द पोएट ऑफ द पोयम अँड पोएट जस्ट द पोयम इज नथिंग बट गिव्ज अस द स्टिम्युलेशन, gives us the inspiration to plant and grow the tree. And what about the title? आता इथं जे टायटल दिलेलं आहे, हे टायटल काय आहे? द टायटल इज अ चेरी ट्री. अँड व्हॉट डज इट इंडिकेट? इट इंडिकेट्स टू द रीडर्स दॅट द पोयम हॅज समथिंग टू डू विथ नेचर. निसर्गासोबत तुम्ही काहीतरी चांगलं केलं पाहिजे. व्हॉट इज द नेक्स्ट पॉईंट? द नेक्स्ट पॉईंट इज थीम, समरी ऑर द जिस्ट ऑफ द पोयम. हे सगळे प्रश्न आपल्याला विद्यार्थी मित्रांनो विचारले जातात. म्हणून या ठिकाणी मी अप्रिशिएशनसुद्धा घेत आहे, रसग्रहणसुद्धा घेत आहे. याच सोबतच थीम, विषय काय आहे. या ठिकाणी कवितेचा विषय जर आपण पाहिला, म्हणजे समरी जर आपण पाहिले थोडक्यामध्ये, द पोयम इज दॅट मेक्स द रीडर फील ॲज इफ द पोएट हॅज डिस्क्रायबिंग हाऊ द चाइल्ड ग्रोईंग अप ओव्हर द इयर्स अँड जस्ट दॅट द पोएट or the child is nothing but just the observing the tree grows, how the tree is growing continuously. And next, the another point, the third point in the appreciation is, what is the third point? Just the poetic language, poetic style and the poetic devices. या ठिकाणी कवितेमध्ये भाषा कशी वापरलेली आहे, पद्धत कशा प्रकारची आहे कविता लिखाणाची. जर इथं पोएटिक स्टाईल बघितली विद्यार्थी मित्रांनो, तर पोएटिक स्टाईल इज नथिंग बट द फ्री व्हर्स, मुक्त छंदातली अशा पद्धतीची इथं वापरलेली एक कविता ही आहे, लिहिलेली कविता आहे. त्याचबरोबर लँग्वेज इन द पोयम इज व्हेरी सिम्पल अँड इट इज एन्जॉयबल अँड इट द वर्ड्स यूज्ड बाय द पोएट आर व्हेरी इझी to understand every and each reader. The poetic devices. What poetic devices are used in the poem? The alliteration is used. Personification is also used in the poem. At the same time, the devices and the rhyme scheme. Which rhyme scheme is used here in the poem? In the poem, AA, BB and CC rhyme scheme is used here. The next point, विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जर पॉईंट बघितला, स्पेशल फीचर्स, नॉवेलिस्ट अँड फोकसिंग एलिमेंट्स. कोणते कोणते काय वैशिष्ट्य आहेत या कवितेमध्ये. इन द पोयम जस्ट द पोएट ट्राईड टू मेक द रीडर अवेअर दॅट द स्मॉल एफर्ट्स अँड इफ यू टेक द एफर्ट्स, इफ यू ट्राय टू डू समथिंग अँड डेफिनेटली द रिवॉर्ड विल गेट इन अ रिच मॅनर. Then next point,
नेक्स्ट पॉईंट इज मेसेज, व्हॅल्यू अँड मोरल इन द पोएम. या कवितेतून आपल्याला काय आदर्श घेता येतो, काय संदेश या कवितेतून घेता येतो. फ्रॉम दिस पोएम वी कॅन गेट द मोरल मेसेज दॅट टू प्लांट अँड ग्रो द ट्री. द मेसेज होप when one can only despair. The message that nothing but to love the nature, to love the trees and plant the trees and take the enjoy of the fruits of the trees. And the next point students, your opinion about the poem. या ठिकाणी पुढचा जो पॉईंट असतो की तुमचं मत काय आहे कवितेविषयी. I am fully enjoyed reading the poem. And this poem is very interesting. This is nothing but one example of storytelling. या ठिकाणी कथाकथनाचा एक अनुभव सुद्धा या कवितेतून आपल्याला येत असतो. जस्ट द एक्सपिरियन्स जो काही आहे, अनुभव कथन जे काही ज्याला आपण म्हणत असतो, त्याचाही अनुभव या कवितेतून आपल्याला येत असतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ही कविता आपण पाहिलेली आहे. डेफिनेटली माझी अपेक्षा आहे की तुम्हाला संपूर्ण जी कविता आहे ती आवडलेली असेल आणि तुमच्या लक्षातही कायमस्वरूपी राहील अशी माझी अपेक्षा आहे. तत्पूर्वी आपण जर चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कागणे सर्च इंग्लिश गुरुजी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे तो या चॅनलवरती बघा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.